सगळ्यांना माहिती आहे आपण कशाला आलोय. तरी पवार साहेबांनी पाठवलेली नोटीस मी एकदा वाचून दाखवतो, नंतर सुरुवात करतो. उपरोक्त विषयान्वये आपल्या ग्रामपंचायत हद्दीमधील ग्रामस्थांसाठी घरकुल योजनेमधून घरकुल मंजूर करण्यात येतं. सदरचे घरकुल मंजूर करताना लाभधारक यांच्याकडे घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध आहे का याचा विचार करूनच घरकुल मंजूर करण्यात यावे. जर लाभार्थ्याकडे वन जमिनीवर अतिक्रमण केले असेल, अशा अतिक्रमण धारकांना शासनाकडून मिळणारे घरकुल मंजूर करण्यात येऊ नये, अथवा अतिक्रमण धारकांना घरकुल मंजूर झाले असेल तर सदर घरकुलाची रक्कम करण्यात येऊ नये. म्हणजे याच्या घरचे कायदे आहेत का हे मी बोलतो पुन्हा परत. तत्पूर्वी गावठाण हक्क मोर्चासाठी उपस्थित आपल्या ठाणे जिल्ह्याचे सरचिटणीस सन्माननीय दशरथ भाऊ बालके आणि शहापूर तालुक्याचे सर्व पदाधिकारी, गण गटाचे पदाधिकारी आणि उपस्थित असलेले समोर माझ्या बसलेले भावांनो आणि बहिणींनो, या पररनी अशी नोटीस काढलेली आहे का कोणाला घरकुल मंजूर करू नये. म्हणजे आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार, आम्हाला लोकशाहीने दिलेले अधिकार हा हिसकावून घेतोय. याचा करायचा काय हे आता आपण बघणार आहोत. त्याच्याशिवाय उठणार नाहीत ते तर आहेतच. पण तुम्हाला सांगतो, संविधानाने भाग 3 मध्ये अनुच्छेद 21 मध्ये प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्यासाठी अधिकार दिले की जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला घरकुल बांधायला जागा असेल, पाणी असेल, गावठाण असेल, सर्व सुख सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्या सुख सुविधेचा उल्लंघन करणारा हा परर आहे कोण, हा प्रश्न निर्माण होतो. कदाचित याला माहीत नसेल. शासन निर्णय आलाय, शासन निर्णय आहे 2 फेब्रुवारी 2024चा शासन निर्णय आम्हाला सांगतोय. त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेले अनुसूचित जाती जमाती अंतर्गत 2006-2008 सुधारित नियम 2012 नुसार गावठाण असेल, वस्ती स्थानासाठी जागा असेल ती त्या लाभार्थ्याला मिळाली पाहिजे. भगतसिंगांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपले बलिदान दिले. त्याचप्रमाणे श्रमजीवी संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता ही ताकद ठेवतोय का माझ्या गोरगरिबासाठी, माझ्या आदिवासीसाठी जर कोणी असं उल्लंघन करीत असेल त्याच्यासाठी जेलमध्ये जायला सुद्धा तयार आहे. हा यो विसरलेला आहे. श्रमजीवी संघटना शहापूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मोर्चा आंदोलन काढते, पण या पररासारखा अधिकारी बघितला नाही. तो डायरेक्ट संविधानाचं उल्लंघन करतो, लोकशाहीचा शासन निर्णयाचं उल्लंघन करतो. मग मला सांगा, जो कुठल्या शाळेत गेलता, याला कायदा कळत नाही, याला संविधानाचे अधिकार कळत नाहीये. याला आपल्याला दाखवून द्यायचे का श्रमजीवी संघटना गोरगरिबांच्या अन्याय झाली तर कशा पद्धतीने मोर्चा आंदोलन काढून त्यांचे अधिकार मिळवून घेते. आणि याने तुम्हाला सांगतो, आज सगळ्यांनी एक निश्चय करायचे की यांनी सगळ्यांच्या समोर आल्याशिवाय, माफी मागितल्याशिवाय, जो काही त्यांनी ग्रामपंचायतीनं पत्र काढले तो पत्र बदलल्याशिवाय इथून एकाने पण आपण हलायचा नाही. हलणार आहे का कोणी? कारण यासारख्या अधिकाऱ्यांना दाखवून दिलं पाहिजे का श्रमजीवी संघटना गोरगरिबांसाठी, अन्यायासाठी झटणारी संघटना आहे आणि ती उभं राहणारी आहे. श्रमजीवी संघटना माझ्या गोरगरीब कातकरी आदिवासींसाठी ज्याच्यावर अन्याय होतो त्या ठिकाणी उभी राहते आणि श्रमजीवी संघटना त्याचा न्याय मिळवून देणार.